भारतीय पद्मविडी संघाचा विजय असो, अखिल भारतीय पद्मविडी संघाचा विजय असो. मी संघाचा सभासद झालो आहे आणि संघाचा पूर्ण पाठिंबा आहे मला. त्यांनी मला सांगितलंय आमरण उपोषण कर, कारण हनीमून हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. म्हणून मी आमरण उपोषणाला बसणार आहे. मेलो तरी चालेल, माझा हनीमून झालाच पाहिजे. शेवंते शेवंते बाहेर आहे. अरे बाहेर आहे. अरे घर सोडून पडाली का नाही का? शेव जाऊ दे, येईल. बाहेर गेली असेल पाण्या बिण्याला. मी मात्र आमरण उपोषण करणार म्हणजे करणार. ये बे तू आता तर तुला अजून पागल बनवतो बे मी. आता बहुत दिमाग खराब केलास. आता तर तुला पुन्हा पागल बनवतो. ये तू ये आता. इथे बसून आहेस? तुझे काय बिघडवलं होतं? काय काय? अबे सत्यानाश केलास बे. अबे माझा पुरा सत्यानाश झाला. काय झालं का? काय झालं का? हो अबे जे कोणती औषध दिलास तू? अरे जसं होतं तसं तिच्यापेक्षा सत्यानाश झाला. मी कोणती औषध दिलं? अबे कशी तरी मेणबत्ती पेटत होती. अरे विजत होती हे झाड भाग. आता तर अजिबात पेटेच नाही. अबे सत्यानाश केला. ए भाऊ, कोणती औषध दिलास माझ्या? मी कवर तुला औषधी दिलो तर काही समजून नाही राहिलं का? भाऊ औषध नाही दिलास? मी कधी दिलो औषधी? त्या बगीच्यामध्ये औषध नाही दिलास? तुझ्या घरी आलो तर मागच्या वेळेस. माझ्या घरी काय आला होतास तू? काय आला औषध म्हणजे? हो कोण दोस्तो नेहमी सारखा आलो मी. आलास का? मग ये बस चहा पाणी. तुम्ही गेला तुझा चहा पाणी खाऊन का? माझ्या करणे बरोबर आहे. काय झालं का आता? काय झालं? हा? तू डोम्या हो. म्हणजे फुसफुसवाला, मी कोबरा, मी फुसफुसवाला. अबे माझा फणाच नाही. पुंगी वाजवतो नाक दरातून निघायच नाही. सत्यानाश केला. माझी गोष्ट ऐक तू. पुंगी वाजवूनही नाही निघेना नागदारातून. फिनाईल टाक, फिनाईल. अबे पहिलेच मेला आहे ना, त्याची कोणती फिनाईल टाकू? मग बाहेर येईल ना. नको मला ताकद देऊ. माझं जसं होतं तसंच कर. पण मला ते औषध दे कोणती तरी. वहिनीला सांगून पाहिजे का थोडस? वहिनीला सांगून. वहिनी उठून पराली माहेरी आणि मला पचा थुकते माझ्यावर. अरे एक सांगा, तू आपली चांगली बायको सोडून काले त्या सुगंधाच्या मागे लागतेस तू तर. सुगंधा माझी बायको. मग शेवंता कोणाची बायको? शेवंत तुझी बायको. तर मग सुगंधाचा नवरा कोण होता? माझी बायको तर मी नाही राहील तर कोण राहील? मग मी कोणाचा नवरा? शेवंताचा होस तू नवरा. तू भाऊ बरोबर सांग. मी तिम्याचा हो का शेवंताचा नवरा हो? अरे बाबा, अबे कोणीतरी तलवार द्या रे. याच्या मी शाटो रे. भाऊ तलवारीनं नको मारू नांगाले. तलवारीनं नको मारू. तुझे सत्यानाश तुझं सुतवल्याशिवाय का झालं का बरोबर सांग मला. भाऊ, ते मागच्या वेळेस दवाई दिलास. हो हो पावर आणण्यासाठी. बर दिलो असेल मला माहित नसे पण म्हणतेस तो हो म्हणतो. चल माहित नसे दिलास तरी त्या डब्बीमध्ये. तर आता त्या जेवढी होती तेवढी तेही तेही खराब झाली. मेणबत्ती मेणबत्ती नाही रे. हवे कशी तरी पेटे फडफडे न विजे. तर तू टेन्शन काय घेतेस का? टेन्शन काय घेतेस? हा मी दुसऱ्या कंपनीची मेणबत्ती. अबे माझीच मेणबत्ती हो गो बे. त्याची कोणची दुसरी कंपनी आणला. पहा डोम्या भाऊ, तू असं नको कर. मी का करून राहिलो तर? तू म्हणजे जे मला औषध दे का? अरे कोणत्या औषध? तुला सांगतो डोमा भाऊ, माझी गोष्ट ऐक तू. मी चांगल्या पद्धतीने सांगत जा.
डोम्या भाऊ कोण आहे? तू अबे डोम्या तू मी कोबरा हो. तू हे फुसफुस वाला डोमा. हो माझं फुसफुस करणं बंद झालं. फणाचं नाहीये वरती. काही नाही ना काही नाही. अजिबात नाही. असं असं नाही चालेल. हो का? त्याच्यानं. तर मग तू कोबरा कसा झालास का तू? अबे कोबरा. फणात नाही होतं, कोबऱ्याचा फणा निघते ना का? अबे माझा नाही निघे बे. मी कोबरा हो, तू डोमा होस. मग फणा काऊन नाही निघे सांग बरं कोबरा होस तरी. अबे फणात आहे ना. तूच काय दिलास ना काय ना कोणती आवश्यक सत्यानाश केलास माझा. मला काही समजून नाही राहिलं यार. माझा डोसका खराब झाला, पागल अबे झालो मी. डोकसा तुझा नाही डोकसा माझा खराब झाला. पागल झाल्याशिवाय राहत नाही. तू जास्त नको करू. भाऊ थांब, एक उपाय सांगतो. दुसरी मेणबत्ती पेटवून पाय. काय 2-2 मेणबत्त्या राहतात? पेटे नाही. दुसरी पेटवून पाय. हसा वाटतं तुला? हसा वाटतं? माझं इकडे सत्यानाश झालं आणि तुला हसा वाटतं? तर काऊन तुझ्या घरी लाईन नसेल? अबे अबे माझे लाईनच काटून टाकलास बे. अजिबात मीटर भरून तू असं करून तू टाकला. थांब मग, मी तिसरा उपाय सांगतो. मेणबत्ती नाही पेटे म्हणतेस, लाईन नाही म्हणतेस, तर दिवा लाव ना का. तुझे सुतवतो बे. तुला खाली पाडतो ना असा खुनतो बे. अगं तर चांगल्या पेटणाऱ्या उजेड देणाऱ्या वस्तू सांगतो. काय उजेड नाही. हा. तुला सांगून ठेवतो डोम्या. का? माझं बरोबर आहे ते करून दे. नाही तर तुझं मी चला बरं. अरे तू मारतेस का ग मला? दोस्त होस ना माझा. का डोमा भाऊ तू? अरे नाही हा पागला सांग. एक सांग किती होत? ते 5 होत. तुला समजते भेटेल. आणि हे किती होत? हे 2 होत. अबे 2 नाही आहेत. हे का होतं का? 1 न 2. अबे उभे वाले सांग ना बे. जे खाली राहतात त्याच्यावर तुझा जास्त डोळा आहे. हे 3. 3 होत ना. मग? 1 2 3. हो. तर 5 आणि 3 किती? 8 होतात. हे बरोबर समजते. हो. आणि म्हणजे तू हे नाही गेलास त्याची तू आपला पागला सांगा कुठं लागला. डोमा भाऊ विचार करून तू गोष्ट बोल. अबे मी डोमा नो डोमा तू होत का बे. मी डोमा. तर मग शेवंता कोणाची बायको आहे? शेवंत तुझी बायको. सुगंधा माझी बायको. हा, हे सुगंध तुझी बायको म्हणलास ना. तर सुगंध तुझी बायको, तर मग शेवंता माझी बायको झाली ना का? शेवंत त्याची बायको माझी बायको. तू डोमा होस, मी कोबरा हो. तर डोमाची बायको शेवंता, न डोम्याची सुगंधा शेवंता. तर शेवंता तू झालीस. मी डोमा. त्याला शे सत्यानाश झाला. तर पाय डोमा भाऊ. डोमा भाऊ. अबे का पागल केला तू? अबे मी सत्यानाश. मुद्दाम पागल बनला तुला. माझा दिमाग खराब केला, माझी जिंदगी खराब केला. आमरण उपोषण अखिल भारतीय पद्मवीर संघाचा आली विजय असो. आमरण उपोषण करणार आम्ही. अरे हनीमून माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणार. बस काही होऊन जाऊ. आमरण उपोषण करा नाहीतर मरा. मला काहीही फरक पडत नाही. ए तुला काही लाजबीज आहे का? नवऱ्याला मरा म्हणून सांगतेस तू? अरे का गंमत समजतेस का? अगं मी जर मेलो तर तू विधवा होशील ना. मी कशाला विचारते? आज म्हणला उद्या दुसरा नवरा करतो मी. अरे या बाईला काही लाज शरम आहे का नाही? काही काय केलं असेल? अगं तुला माहित आहे का गावातले लोक काय म्हणतील? काय म्हणतील? नवऱ्याला मारणारी बाई म्हणतील. आणि मग उद्या कोण तुझ्या बरोबर लग्न कराल? लग्न करतो. मी करतो. तू इकडे. मी लग्न करतो. भाऊजी खरंच तुम्ही माझ्याशी लग्न हा. करा? तो मरू दे उद्या मी लग्न करतो. कर लग्न. होशील? करशील मस्त. म्हणजे माझ्या बायकोवर तुझ्या डोळा आहे का बे? तुम्हाला काय म्हणलो का मी? आता तर बोला तर लग्न करतो बरं. अरे हा मेला त्यानं जर सोडलं तर मी तयार आहो म्हणालो ना. अरे हो म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं. असं? हो म्हणायचं नाही तर नाही त्याच्यात तडकवण्याचं काय? मार इकडे एक मार. असं कोणी राहते का? का राहते? का राहते असं? मग हो म्हणा नाही तर
करायचं नाही म्हणा, तडकवाचं काय काम ए, करा. लाज शरम ठेव ना बे. माझ्या बायको नजर का बे तुझी बायको नजर आहे तर मग अभि तरी म्हणून शिर पाक नको खात जाऊ, कायले खाते पचे नाही तर रे. अरे थांब, मी माझ्या बायकोला दवाखान्यातून आणतो. खाऊन अरे डोबा, अभि दवाखान्यात देतो बायकोला मी. अबे खुश नशीब आहे तू. शिवाय. अरे, वहिनी कोको करते ना, हो तर तू बाप होणार आहेस. अबे काय सांगू राहिला? मी बाप होणार आहे. अबे, thank you, अभि. अभिनंदन. अबे, कोण आहेस तू? इकडे आव. अबे मी बाप होणार आहे, पण मी तुला अजून हातही नाही लावला ना बे. अबे हातही नाही लावला तर बाप कसा होणार आहे? अभिनंदन. अबे लात पाहिजे तुझा. शेवंते इकडे येतो. काय झालं आता काय? गजानन ऐकायला हा का म्हणते? काय म्हणते? तू आई होणार आहेस? घ्या, आता मी बाई आहे, आई होणारच आहे ना. ए काय बोलतेस काय तू? हे कोणाच्या नावाची पावती हो माझ्या नावावर फाडून राहिलीस? अभिनंदन. कोणाच्या नावाची म्हणजे? हा तुमच्या नावाची. माझ्या नावाची? अरे मी अजून हात नाही लावणार, कशी माझ्या नावाची पावती आहे? अच्छा, तुम्ही मला हात नाही लावला हे तुम्हाला आणि मला माहित आहे, मग? ह्या लोकांना थोडी माहित आहे. शाबास वहिनी. अबे अभिनंदन बे. झालं ना? एकदम अभिनंदन. अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. किती महिने झाले? 3 झाले. अबे 3 महिन्याचा बाप अभिनंदन. अबे काय 3 महिने बे? काय ते 3 महिने मी हात नाही लावला बायकोला? तर 6 महिन्याचीच गोष्ट आहे ना. अबे ते मी बाप दोघं मिळून पूर्ण करू. साला मर्डर करतो मी तुझा आता. मर्डर करतो. तिकडे माझा दिमाग फिरला. बायको 3 महिने झाले म्हणते ना, मी हात नाही लावला. भाऊजी, त्याच्याकडे लक्ष नको द्या. तुम्ही एक काम करा ना. आ, आनंदी झालाय ना तुम्ही? आ, अरे 3 महिने झाले ना तर मी 3 किलो पेढे वाटतो. मर्डर करतो साल्या कोबऱ्या. अरे तू काही न करता तुला पोरग झालं. अबे किती नशीबवान आहेस रे तू. अबे अभिनंदन. मारतो. उठ तू. मी गावामध्ये फिरतो, पूर्ण गावात सांगतो. अबे. अरे तो डोमे आहे ना, त्यानं काही पावती न फाडता अबे पूर्ण गावामध्ये सांगतो. अबे काय करून राहिला बे कोबऱ्या? प्रत्येकाला सांगतो हे करून घरोघरी जावा. घरी जातो मी. असं आणि पेढे अहो, मी काय म्हणते? काय म्हणू नको तू. आधी ऐकू तर घ्या माझा. मोबाईल. हो, आपला मुलगा सुदृढ राहिला पाहिजे, चांगला झाला पाहिजे. याच्यासाठी ना आपल्याला आताच्या आता दवाखान्यात गेलं पाहिजे. चला. अरे दवाखान्यात नाही, वकिलाकडे चल तू आताच्या आता. आता वकिलाकडे कशाला? अरे कशाला म्हणजे सोट चिठी द्यायचा? अरे तशा तुझ्यासारख्या लफडेल बायकोशी मला संसार नाही करायचा आहे. असं हो. लफडे बरोबर आहे ना. माणसाने 1000 लफडे केलं तरी बाईने ते सहन करायचं, आणि बाईने एक जरी लफडं केलं तर माणसाच्या सहन होत नाही, नाही का? आता मग मर्द आहे मी. पुरुष प्रधान संस्कृती आहे आमची. हो का? मग असल्या पुरुष प्रधान संस्कृतीवर ना फू थुंकते मी. ते काही नाही, ते काही नाही. मी 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 आता जिवंतच नाही राहत. इकडे ये. मग तू तरी तयार खा. मी कशाला जर खाऊ? मी असं काय केलं? जर खाणार आहे तर जर खाणार आहे. काय केलं म्हणून सांगते? 3 महिने झाल्यामध्ये असं काय केलं म्हणून सांगतेस तू? आता कसं वाटलं विश्वासघाताचा झटका? काऊन कसं वाटलं म्हणजे? कसा वाटला म्हणजे? दिमाग फिरला माझा. दिमाग फिरला? मग तळपायची आग मस्तकात गेली असेल, नाही का? तडपायची आग मस्तकात नाही, खून करून टाकी तुझं सांगत होतो मी. असं माझं खून करता? मग आता कसं वाटलं म्हणलं? विश्वासघात करताना दुसऱ्याचं मन कसं वाटतं याचा अंदाज आला तुम्हाला? अरे तर मी काय केलं? काय केलं? हा? काय केलं आता? तुम्ही त्या कल्पना समज जर लफडा केलेच च्या बहिणीची कल्पना. अगं काही नाही आहे, सगळं खोटं आहे. आता मी शपथ घेऊन सांगतो, माझी शपथ, तुझी शपथ, माझ्या साऱ्या खानदानाची शपथ घेऊन सांगतो. अजिबात खार वाटणार नाही मला. हा. अरे काय हे बघ तू समजून घे. तुला सांगतो का खरी कहाणी काय? तो कोबऱ्या आहे ना, त्या कोबऱ्यानं बदला घेतला माझ्यात. बदला कशाचा बदला? अगं हा शहाणा का, त्याला कविता करण्याचा शौक आहे. अरे हा कुठेही काही बोलत बसतो. आता काय झालं माहितीये का, मॅनेजर होता तो साहेबांकडं, मी ड्रायव्हर. आता बहुत काम मी करायचा आणि ते काम मी केलं म्हणून सांग म्हणे. त्या बाईचा फोटो मी आणला. बाईचा म्हणजे बघ त्या
आपला मोहन बाबूले दुरुस्त करायसाठी एक बाई पहा म्हणून सांगितलं तर मला त्या बाईच्या फोटोची गोष्ट करतो नाही तर तिसरी बाई सांगशील तू अजून. तुमची काही गॅरंटी अरे नाही विश्वास नाही. नाही मला. तर त्या बाईचा फोटो आणला मी. तो म्हणे फोटो माझ्याकडे दे. मी आणलो म्हणून सांगतो म्हणे. माझा झाला दिमाग खराब. मी त्याला म्हशीचा फोटो दिलो. बाईचा फोटो लपवून ठेवलं. जे मालकाला तळकवलं का नाही हा वरून मला सांगते. बरं दुसरी गोष्ट मग अजून चढवलं. माझा दिमागच खराब झाला. त्याला म्हणलं मी कामं करतो ना हा आपलं नाव सांगते. मग मी त्याला कविता ऐकावं म्हणून त्याला. आणि त्याच्या कविता एवढ्या इसड्यान राहतात काही सांगू नको. चांगला माणूस पागल होऊन जातो. ऐकवू एखादी कविता. ऐकून पाय. मनाच्या धुंदीत मनाच्या तुमची चांगली आहे तरी मनाच्या धुंदीत आता हो ना चांगली आहे ना मनाच्या धुंदीत किती छान आहे. अहो मनाच्या धुंदीत सखे साजणी आहे ना चांगली आहे ना. मनाच्या धुंदीत सखे साजणी तू तेल लावून ये. ह्या अशा कविता राहतील त्याच्या. मला पैसे देऊ तो कविता ऐकावे. माझा झाला दिमाग खराब. मी चढवलं त्याला. आम्ही म्हणलो मालकाली कविता ऐकावी म्हणजे तुझं प्रमोशन होते म्हणलो. वरतून पैसे दे म्हणलो. मालकाले ऐकवलं. मालकाचा झाला दिमाग खराब. जे सुतालो आणि याले सांगितलं तू मॅनेजर नाही आता चौकीदार राहशील. तर त्या लेखानं बदला घेतलं. तो म्हणे तू माझा बदला घेतलास ना. मी म्हणे तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणे. आणि म्हणून हे सगळे दोघा नवरा बायको भांडणं लावलं. आणि ते सांगतो कल्पना नावाची कोणती बाई नाही काही नाही आहे का नाही तेही माहित नाही. आणि कोणत्याही पोरी बरोबर माझं लफडं नाही का तुला सांगून ठेवतो मी. माझी शपथ घेतो तुझी शपथ घेतो. खरं सांगता ते का खोटं बोलतो. आता घरावर सुरी चालव माझ्या. हात नाही लावतो सांगून ठेवतो मी. अहो चुलीत गेला आहो नको. असा केला तर चुरण खावा लागतो. खरंच मला माफ करा. अहो मी त्या परकारवर विश्वास ठेवून तुमच्याशी अशी मागते. हा आता कळलं ना. आता कळलं ना. अगं नवरा बायको म्हणजे रथाची दोन चाकं असतात. ह्या दोन्ही चाकांचा एकमेकावर विश्वास पाहिजे. एक चाक जर निखळलं ना रथ पडल्याशिवाय राहत नाही. तिथंच बसल्याशिवाय राहत नाही. एकदम बरोबर बोललात तुम्ही. आहे ना. आता विश्वास आहे ना. अरे तुला खरं आजपर्यंत सांगतो. मी तुमच्यावर अविश्वास दाखवला त्याबद्दल माफी मागते. ये बात हो गई. आता चल आपण नवीन जीवनाला सुरुवात करूया. हा एकमेकावरचा विश्वासच फार महत्वाचा आहे. आता सांगतो तो कोबऱ्यात 3 महिने झाले म्हणते ना. आपण एका महिन्यात 6 महिने करू. अजिबात निश्चय घ्यायचा. आणि आता आपला हनुमान इथं नाही करू आपण. मस्त जाऊ काश्मीरला. मालकाकडून पैसे उसने मागतो आणि तिथं मजा करू नाचू गाऊ मस्त मजा करू. हो ना कसा धुंदीत गाओ मस्तीत राहो. धुंदीत गाओ मस्तीत गाओ छेडीत जाओ. गुलाबी हवा ही शराबी. तन्नी गुलाबी हवा ही शराबी. छेडी जाऊ साथी हो तन्नी गाऊ. सखे बाहुपाशी ये नजराशी. सखे बाहुपाशी अशी मिलनाची आहे रात सारी. हो हो दिल्लीत गाऊ मस्तीत राहू. छेडीत जाऊ माझं प्रीत सारी. हो दिल्लीत गाऊ.
बर्फ पडलेला आहे आणि त्या बर्फात ते कोवळं ऊन, त्यात तू आणि मी काही नाही म्हणजे. रुपेरी उन्हात धुकी दाटलेली, रुपेरी उन्हात धुकी दाटलेली, तुझी चांदणे गोटलेली, रुपेरी उन्हात धुकी दाटलेली, तुझी चांदणे गोटलेली, असा हात तुले आज ओटे दर्यवनाचा तुले हा शिकारा, असा हा उपारा, असा हा निवारा. दर्यवनाचा तुले हा शिकारा, असा हा उपारा, असा हा निवारा. अशा रम्यकारी नशा आज आली, अशा रम्यकाली नशा आज आली, एकांत झाला थंडी गुलाबी, हवा ही शराबी, थंडी गुलाबी, हवा ही शराबी, खेडीत जाऊ आज मी सदाजनी, धुंदीत राहू. आपण आता असंच राहायचं आहे की नाही, आणि काश्मीरला जाऊ आपण हनीमूनला. काश्मीरला ना काय झालं? पण हा कोबऱ्या येईल ना पेढे घेऊन, आता मग अजून पागल करू त्याला. आता कशाला पागल करताय त्याला? झाला ना आधी. माझ्या दिमागात एक आयडिया आली आहे, आता कुठली आयडिया? आता शेवटचं पागल करू त्याला. दे बघ तू. असं करू. आणि एक दुसरी गोष्ट आहे, आता काय आहे? आधीच अर्धा पाऊन पागल झालाय तो, मग त्याची भिनबत्तीच विझवून टाकली मी. त्याचाही उतार द्यायचा आहे त्याला. ती विजवली. आहे माझ्या दिमागात आहे, तू काळजी नको करू. अबे तू येत आहे, एक काम कर, हे चल तुला. अरे अरे पूर्ण रे, पूर्ण वाटू संपली रे. अबे कोबरा, तू तिकडे पेढे वाटलास आणि इकडे माझे पेढे संपले रे. अबे बेशुद्ध झाली तू गेला तेव्हापासून. आता हिला एकटं सोडून येत नव्हतं, तू आलास तर बरं झालास. जा रे, अबे डॉक्टरला बोलवलं ना. अबे झालं रे, डॉक्टरला आणलं रे. अरे बेशुद्ध पडली, डॉक्टरला आणलं रे. अरे लवकर आणलं रे, लवकर आण लवकर. अरे 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 गेला, गेला. खाऊ घालते सगळं. बघाव यांना चक्कर आली, ते बेहोश झाले. बरं झालं तुम्ही आला तर. मी काय म्हणते, आता जातानाच मी डॉक्टरकडे जाते, त्याला घेऊन येते. अरे तुम्ही झोपल्या होत्या ना इथे, आणि हा इथे बसला होता. अहो, काय बोलताय भाऊजी तुम्ही? मी झोपले होते, मी उभी आहे ना तुमच्यासमोर. अरे उभे आहे म्हणजे तुम्ही कशा आहात तुम्ही? अहो, त्यांना चक्कर आली. त्यांना चक्कर आली? हो, ते बाळाचं ऐकून ना त्यांना चक्कर आली. म्हणून मी काय म्हणते, हाताच्या जा आणि डॉक्टरला घेऊन या. जा 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 जा. डॉक्टरने सांगितलं होतं येऊन. अहो, लवकर घेऊन या ना. त्यांना काही जर झालं तर मग माझं कसं होईल? जा भाऊजी जा. जा, जा, पागल पण मी तू आता. खोबऱ्या पागल बनला, खोबऱ्या पागल बनला, खोबऱ्या पागल बनला.
बोलाव. अरे लवकर बोलाव का. कुठे डॉक्टर कुठे आहे का. अरे मंगापासून गेलास ना तू. अरे डोमा तू इथे झोपला होतास ना तू. अरे का बया झालास का तू. मंगापासून तीच तर बेशुद्ध पडली आहे का. अरे ते येते होती. कोण बोलते. झोपला होतास. अरे येते मीच मीच तर तुला सांगितलं तिला घेऊन ये म्हणून डॉक्टरले. हा. मी झोपतो आता. अरे, कुठे झोपतो बे आता. अबे डॉक्टरले आण. त्याची नाही झोपायचं मी. तुझ्या वहिनी. बे उठ ग उठ उठ झालं झालं नाटक पूर्ण झालं. अजून पागल होऊन जाईल तो. म्हणजे दोघांची सेटिंग होती. सेटिंग होती. आता आमचा झगडा मिटलाय हा. आणि आता लवकरच आम्ही एका महिन्यात 6 महिने करणार. एका महिन्यात 6 महिने. हो आणि माझं सत्यानाश करून ठेवला. मेणबत्ती सांग का झालं तर सांग मी बसतो. भाऊजी का झाला तुझी. काय नाही. माझी मेणबत्ती पहिलं कसं तरी पेटे पण फळफळ होईना विजून जाय. पण येणं का दिलं माहित नाही का नाही. दवाई भाऊजी तुम्ही का बोलता ना मला काही समजतच नाही आहे. सर्व समजते पण आता मेणबत्ती पेटेच नाही. पूर्ण त्याच्यावर पाणी टाकलं येणं. ए, तुमची गोष्ट ना हा. मला आधीच माहित आहे. तुम्हाला अगोदर माहित आहे. हो, विचारा कशी. कशी. त्या दिवशी तळ्यावर धुवायला गेली होती मी. हा. तेव्हा ताईंनी सांगितली मला. तुला सांगितलं. अशी कोणी बायको राहते गेले त्याने नवऱ्याची मेणबत्ती सांगते. हा डोमी आहे. माझा नवरा आहे तो. हा नवरा आहे माहिती आहे. मी कोबरा आहो. दोघंही आम्ही एकाच जातीचे आहोत. तोही आपला फुसफुस करणार आहे. डोम्या नांग मी कोबरा. पण नाही निघेली माझा फनादी. पुंगी वाजवतो पोंगाळा वाजवतो पण जरा तुला फिनाईल टाक फिनाईल. फिनायलाच तर टाकलास तू. अबे टेन्शन नको घेऊ. हा माझ्या दोस्तासाठी आणली 1 नंबर औषध. अबे मेणबत्ती पेटतच राहील. पाणी टाकशील तरी नाही विजय. अरे आता खातो सिद्ध तिच्या माहेरी. हा. आणि ते आता रस्त्यानंच खातो आता. कोणाले. अरे इथे खातो आता. अच्छा अच्छा. आणि तिने म्हणतो बाहेर निघ. भारी जाऊन डायरेक्ट. हा त्या बापराव पण कोणी राव. हा. तुझी माय राव. बापरे. बस बस ना. हा. बरोबर. कायचं बरोबर आता. तुला का समजते तुम्हाला आता बरोबर. चांगलं का जेवण अरे करून होय. जाऊ. अरे मटण बनवतो ना. मटण. हो तुझे चहा तरी घेऊन जा. चहा तरी घेऊन जा. पाजा. त्यांना तर मी पाजणारच आहे. आता पा फुला काढतो आता. चल आपला झगडा मिटला आणि आता आपल्या कामाला लागू. आहे की नाही. ला ला रा रा रा.